मंडळी, हे आहेत नाचणीच्या पिठापासून बनवलेले पॅनकेक. या केकमध्ये ना मैदा वापरला आहे ना साखर. हे पूर्णपणे पौष्टिक पॅनकेक आहेत आणि बनवायला तर एकदम सोपे. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि सर्व स्टेप फॉलो करून केक बनवला तर अगदी पहिल्या प्रयत्नातसुद्धा तुमचा परफेक्ट पॅनकेक बनेल. हा पॅनकेक तुम्ही लहान मुलांना नाश्त्याला देऊ शकता, टिफिनला देऊ शकता, शुगर पेशंटला देखील देऊ शकता. जेवढा हा पॅनकेक पौष्टिक आहे ना, तेवढा चविष्ट देखील आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी पाहूया. इथे मी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलं. हे आपलं साधं आपण भाकरी बनवतो तेच पीठ आहे. त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं. 1 चमचा बेकिंग पावडर घेतली. अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला. चवीसाठी चिमूटभर मीठ घेतलं. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. हा बेकिंग सोडा पावडर या पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. हा पॅनकेक ना बनवायला एकदम सोपा आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला तर तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रमैत्रिणींना शेअर करा. हे सर्व आता छान मिक्स करून झाले. ज्या वाटीने आपण पिठं मापून घेतली त्याच वाटीने पाव वाटी भरून दही घेतलं. अर्धी वाटी कोमट दूध घेतलं आणि यामध्ये अर्धीच वाटी दूध घ्यायचं आहे. नंतर लागेल तसं थोडं थोडं करत वाढवायचं. इकडे गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं आहे. पातेल्यामध्ये पाव वाटी भरून बारीक चिरलेला गूळ घेतला. यामध्ये 2 छोटे चमचे पाणी ओतलं आणि गॅस मिडियमच ठेवायचा, फास्ट करायचा नाही आहे. हा गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त वितळून घ्यायचा आहे. तुम्ही गूळ पावडर देखील वापरू शकता. गुळाची पावडर वापरली तर ती पावडर डायरेक्ट पिठामध्ये मिक्स करायची. हा गूळ वितळणार नाही, गुळाच्या गुठळ्या राहतील, म्हणून आपण गूळ वितळून घेतोय. हा वितळलेला गूळ या पिठामध्ये ओतायचा. यामध्ये फ्लेवरसाठी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलं. व्हॅनिला इसेन्स टाकतानाचा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे. आता हे सर्व छान मिक्स एकजीव करायचं आहे. तुम्ही व्हॅनिला इसेन्सऐवजी वेलची पावडर किंवा मग चॉकलेट सिरपसुद्धा वापरू शकता. हे बॅटर खूप घट्ट वाटतंय. यामध्ये अजून थोडं दूध टाकूया. दूध एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करतच टाकायचं. आता टाकलेलं दूध हे मापून घेतलं नाही. जसं आपलं डोशाचं बॅटर असतं ना, तेवढंच घट्ट हे बॅटरसुद्धा झालं पाहिजे. आता यामध्ये कधी कमी किंवा जास्त दूध लागू शकतं. लागेल तसं थोडं थोडं करत दूध ओतून हे बॅटर इतपत पातळ करून घ्यायचं आहे. आता आपलं हे पॅनकेकसाठीचं बॅटर तयार आहे. आता आपण पॅनकेक करायला घेऊया. पॅनकेक बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक बिडा गरम करत ठेवला. तुम्ही नॉनस्टिक पॅन देखील वापरू शकता. बिड्याला थोडं तेल लावून घेतलं. बिडा गरम झाला की गॅस लगेचच मिडियम करायचा आणि हे केकचं बॅटर असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि बिड्यावर सोडायचं. हे बॅटर पसरवायचं नाही हां, फक्त हे असं तव्यावर ओतायचं. आता तुम्ही पाहू शकता या पॅनकेकला हळूहळू अशी जाळी पडायला लागली आहे. गॅस स्लोच ठेवायचा हां, नाहीतर केक खालून करपेल. आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. आता हा पॅनकेक 2 मिनिटांनी परतून घ्यायचा आणि या बाजूने सुद्धा मीडियम गॅसवर 2 मिनिटे असंच भाजून घ्यायचा. पॅनकेक भाजल्यावर असा डबल फुगतो आणि आपण या पॅनकेकमध्ये मध्ये अशी सुरी रोवून बघितली तर ती क्लीन बाहेर येते. तर समजायचं की आपला पॅनकेक हा व्यवस्थित आतपर्यंत शिजला आहे. तयार झालेला पॅनकेक एका प्लेटमध्ये काढून घेतला. एक पॅनकेक तयार झाल्यावर बिड्यावर तेल पसरवून घ्यायचं आणि वरती चमच्याने पॅनकेकचं बॅटर टाकायचं. अशा प्रकारे सर्व पॅनकेक बनवून घेतले. तयार झालेले पॅनकेक प्लेटमध्ये काढून घेतले. वरून असा मध टाकला. हा ना गावठी मध आहे,
त्यामुळे याचा कलर असा डार्क दिसतो आहे. तुम्हाला हा केक कापून दाखवते. पहा किती सॉफ्ट आणि स्पंजी झाला आहे. किती छान दिसतो आहे ना हा पॅनकेक. तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि तुमच्या मुलांना खायला द्या. पॅनकेक खायला मिळाला म्हणून मुलं खुश आणि आपण मुलांना काही पौष्टिक खायला दिलं म्हणून आपणही खुश. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.